भारतात सन 2020 मध्ये 28,046, 2021 मध्ये 31,677 आणि 2022 मध्ये टोटल 32,000 रेप केसेस रिपोर्ट केलेले आहेत। 3 वर्षात तब्बल 91,723 रेप्स। काही निष्ठुर नराधमांमुळे मुलींचं आयुष्य संपवलं गेलं। काय चूक होती त्यांची? मुलगी म्हणून जन्माला आली ही चूक होती? बदलापूर आणि कोलकातामधील ट्रेनी डॉक्टर रेप केस सध्या आपल्या सगळ्यांमध्ये राग आहे। देशातले सगळे डॉक्टर जस्टिससाठी रस्त्यावर उतरले आहेत। सगळ्यांमध्ये खूप संताप आहे, पण हा राग काही दिवसातच थंड होईल, कारण याआधी पण हेच झालं। याचं खरं कारण जे आहे ते आपल्याला ऐकू वाटत नाही। एक मुलगा लहानपणापासूनच बघतो की त्याची आई बिचारी आहे आणि घरात वडिलांचा जास्त पावर आहे। नंतर जेव्हा तो मोठा होतो तेव्हा ऐकतो की आई आणि ताई यांना शिव्या देऊन बोलणं कूल आहे। मग त्याच्यासमोर अशी काही मूवीज किंवा जाहिरात येतात ज्यामध्ये महिलांना एखाद्या वस्तूसारखं वापरलं जातं। म्हणजे आपण सगळे मिळून त्याच्या मनात असा विचार क्रिएट करतो की पॉवर हे पुरुषांकडे असतं। आणि बघा ना, आपणच बनवलेले हे विचार जेव्हा एक्स्ट्रीम रूप घेतात तेव्हा आपल्याला राग येतो। जे आज महाराष्ट्र, कोलकाता आणि उत्तराखंडमध्ये झाले ते एक्स्ट्रीम आहे, पण असं रोज प्रत्येक शहरात मुलींसोबत होत असतं, जे आपल्या समोरही नाहीये। हे सगळं आपल्या याच विचारांचे रिझल्ट आहे। जोपर्यंत आपल्या तोंडातून, आपल्या बोलण्यात आणि आपल्या ॲक्शन्समध्ये महिलांसाठी रिस्पेक्ट नसेल आणि जोपर्यंत गव्हर्नमेंटच्या रूल्समध्ये स्ट्रिक्ट पनिशमेंट नसेल, तोपर्यंत आपण असंच संतापणार आणि काही दिवसात विसरणार। जर हे केसेस कंट्रोलमध्ये नाही आले तर संपूर्ण देशाची स्थिती बदलून जाईल। प्रत्येक आईबाप मुलींच्या जन्माला नकार देतील, मुलींचं अस्तित्वच धोक्यात येईल, मुलींवर अनावश्यक बंधने लादली जातील। अखेर मुलींनाच प्रश्न पडेल की मी जन्म का घेतला।